नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। साक्री तालुक्यातील 17 गावातील पाणी टंचाई, काँग्रेसच्या आंदोलनाला यश, मालणगाव धरणातून सोडण्यात आले पाणी। साक्री तालुक्यातील 17 गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झालेली होती। नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात आले होते। या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अखेर मालणगाव धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले होते। याबाबत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केलेली होती। तसेच प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला होता। काँग्रेसच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत मालणगाव धरणातून पाणी सोडले। त्यामुळे 17 गावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे। यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल प्रशासनाचे आभार मानत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पक्ष सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले। साक्री तालुक्यातलं मालणगाव धरणाच्या पाणी पिण्याच्या पाण्यासाठी गुरढोरांसाठी कान नदीला सोडण्यात यावं अशी मागणी या कान नदी काठाच्या 17 गावांनी मालणगाव, खराडवाडी, दैवेल, सातारपाडा असेल, किरवाडं, गोडगाव, कालदर, भोनगाव असेल, सुरपान असेल, छडवेल, आष्टाने, कावठे, साक्रीपर्यंत हे पाणी जातं। आणि मग गेल्या 15 दिवसापासून जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने सांगितलं की आमचं आरक्षणाचं पाणी सोडा। जिल्हा परिषदचं प्रशासन दरवर्षी ऑक्टोबरमध्येच हा सगळा आराखडा होतो। जिल्हाधिकारी महोदय पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक आरक्षित पाणी करतं, बाकीचं शेतीला पाणी सोडतं। आणि मग आमची रास्त मागणी होती की आता या 17 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदी काठाला आहेत, नदी कोरडी झालेली आहे, पाणी सोडा। परंतु प्रशासन दखल घेत नव्हतं। या नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेब यांच्याकडे या ग्रामपंचायतच्या सगळ्या प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाने मागणी केली आणि 3 जून रोजी जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे, पत्राद्वारे पाणी सोडण्याचे खासदार महोदयांनी सांगितलं। परंतु तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि नाइलाजाने आम्हाला या ठिकाणी आज मालणगाव धरणामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदाराचे पत्र दखल घेणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवटका फिरावं लागतंय, याची दखल न घेणाऱ्या या शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेल्या 1 तासापासून पाण्यात आंदोलन करत होतो, जल आंदोलन करत होतो। आणि आमचा निर्धार आम्ही व्यक्त केला प्रशासनाकडे की आम्ही पाणी सोडल्याशिवाय या ठिकाणी निघणार नाही आणि जर 12 वाजेपर्यंत पाणी सोडलं नाही तर या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेण्याची आमची तयारी, आम्ही लोकांच्या पिण्याच्या